जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या म्हणजे मिनी विधानसभांचे निकाल आज लागलेत। महाराष्ट्राचा गावगाडा हाकणाऱ्या या निवडणुकांची गेली अनेक वर्ष रखडपट्टीत झाली होती। कारण होतं ओबीसी आरक्षण। या आरक्षणाचा निकाल लागेल अशी वाट बघत अनेक इच्छुकांचे अक्षरशः केस पांढरे झाले, पण निकाल काही आला नाही। शेवटी 34 पैकी 12 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका उरकल्या एकदाच्या। बाकी ठिकाणचे इच्छुक अजूनही वाटच पाहत आहेत। आता या निवडणुकांमध्ये झालं काय? पहिला मुद्दा, इतकी वर्ष थांबून महाराष्ट्राच्या गावागावामध्ये आज जो गुलाल उधळला गेला त्यात सगळ्यात जास्त रंगलं कोण? रंगली महायुती। सब्र का फल सबसे मीठा भाजपला चाखायला मिळालं। आतापर्यंत शहरी मध्यमवर्गीय नोकरदारांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपनं आता महाराष्ट्राच्या तांबड्या आणि काळ्या रश्श्याची चवही नीट चाकली आहे। 12 पैकी 7 जिल्हा परिषदा सुसाट भाजपकडे गेल्यात। शिंदेंनी 3 जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवलाय। दोनही राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एक जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली आहे। काँग्रेसला आणि ठाकरेंना एकही जिल्हा परिषद मिळवता आलेली नाही। त्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सत्तेबाहेर होणं हे आता ठाकरेंना आणि विशेषतः काँग्रेससाठी सुद्धा लई म्हणजे लईच जड जाणार आहे असं आता दिसतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असली जी बिरुदं असतात ना, ती नेत्यांनी इथेही वासनात गुंडाळून ठेवली होती। सगळ्या आमदार खासदारांनी आपापलं गणगोतच निवडणुकीत उतरवलं। आजी माजी आमदार खासदारांच्या लेकी सुना पोरं नातवंड वहिनी बहिणी उतरल्या नाहीत अशी एक जिल्हा परिषद नव्हती हो। सगळ्या सोयऱ्यांनी पण गावकी भावकी जपली आणि दिलं बऱ्याच जणांना निवडून, पण काही जणांना मात्र फटका बसला। माजी मंत्री सुरेश वरपुडकर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रायगडचे आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार लातूरचे सुधाकर शृंगारे बसले यांना धक्के। पण भरत गोगावले, राम सातपुते, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, सदाभाऊ खोत, शहाजी बापू पाटील यांचं गणगोत मात्र वाजत गाजत घरी आलं। आता तिसरा मुद्दा या निवडणुकीतला, सोशल मीडियावरचे फॉलोअर्स तिकडे ईव्हीएम वर दिसत नाहीत। आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट असं म्हणत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या पुण्याच्या निर्मला नवले निवडणुकीत मात्र पडल्या। इंस्टाग्रामवर 5 लाख फॉलोअर असणारे छत्रपती संभाजीनगरचे फेमस सरपंच मंगेश साबळे हजारभर मतांनी पडले। एक्सवर धडाधडा पोस्टी टाकणाऱ्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर पडल्या। तर बाकी सून जिंकली म्हणून लंगोटावर नाचणारे सासरे बुवा आणि बायको जिंकली म्हणून शड्डू ठोकणारे नवरे बुवा ही आजच्या निकालातली लक्षवेधी दृश्य ठरली। पण हे सगळं इथं संपलेलं नाहीये। 22 जिल्हा परिषदा, 226 पंचायत समित्या जवळपास अजूनही बाकी आहेत। त्यामुळे पिक्चर अभिभी बाकी आहे। या सगळ्या संदर्भात बोलूया, त्या अगोदर हा रिपोर्ट बघूया। नगर परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीचा दणदणीत विजय झालाय। 12 पैकी 11 जिल्हा परिषदांवर महायुतीचा झेंडा फडकलाय आणि त्यातही भाजपनं सर्वाधिक जिल्हा परिषदा जिंकल्यात। भाजपकडे 7 जिल्हा परिषदांचा कारभार आलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी 2 झेडपी मिळवल्यात। महाविकास आघाडीची मात्र पुरती दाणादाण झाली आहे, कारण फक्त एक जिल्हा परिषद म्हणजे सांगली जिल्हा परिषद ही शरद पवारांच्या पक्षानं जिंकली आहे। तर ठाकरे गट आणि काँग्रेसला एकही जिल्हा परिषद जिंकता आलेली नाही। महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात लढलेली निवडणूक राष्ट्रवादीसाठी फलदायी ठरली। पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीनं चांगली कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांसाठी ही निवडणूक चिंता वाढवणारीच ठरली आहे। लोकसभा निवडणुकीला 3 वर्ष उरलेली असताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना एकही जिल्हा परिषद जिंकता न येणं ही बाब धक्कादायक आहे। महायुतीला विजय मिळाला म्हणजे सत्तेतला विजय आहे, तो सत्तेतला विजय आहे, सत्याचा विजय नाही आहे। तो सत्ताधाऱ्यांना मिळालेला विजय हा धन बल यांचा विजय आहे। एकूणच महायुतीवरील जबाबदारी आता वाढली आहे, कारण विधानसभेपासून नगरपंचायतींपर्यंत सगळीकडे जनतेनं कौल महायुतीला दिलाय। आता जर विकास करून दाखवला नाही तर मात्र पुढच्या निवडणुकांमध्ये महायुतीची वाट खडतर ठरू शकते।
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.